रोज दुपारच्या वेळेला माझ्या घराचा प्रत्येक कोपरा मी काहीतरी असा आवरून घेते. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. आज बऱ्याच दिवसानंतर माझी सगळी कामं पटापट लवकर आवरली होती आणि भरपूर असा वेळ होता, त्यामुळे म्हटलं आज घराचा एक कोपरा स्वच्छ करूया आणि त्यासोबतच काही आणखीन कामं होती तर तीसुद्धा आवरायची होती. तर सगळ्यात आधी मी लसूण वगैरे सोलून घेतला, जो की मला 8 ते 10 दिवस व्यवस्थित पुरतो. तर जेवणानंतरची वाढलेली भांडी होती ती मला लावायची होती, ती छानपैकी लावून घेतली आणि त्यानंतर चटणी बनवायची होती. आज चटणी मला तिळाची, शेंगदाण्यांची आणि लाल मिरच्यांची बनवायची होती. तर त्यासाठी मी छान अशा मिरच्या सगळ्या खोडून घेतल्या आणि शेंगदाणे आणि तीळ छानपैकी भाजून घेतले आणि शेंगदाणे तीळ भाजून झाल्यानंतर मिरच्यासुद्धा छान अशा भाजून घेतल्या आणि मग त्यानंतर सगळं काही मिक्सरला बारीक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि जिरे घातलं आणि लसूण जो आहे तर तो सुद्धा भाजून घेतला आणि त्यानंतर सगळं काही मिक्सरला मस्तपैकी बारीक करून घेतलं आणि छान अशी झणझणीत लाल तिखटाची चटणी माझी तयार झाली होती. जवसाची चटणी केली किंवा कराळाची चटणी केली तर ती मुलांना फारशी आवडत नाही, म्हणून मग मी तिळाची चटणी जास्त करते. तर जवळपास मला महिनाभर पुरेल इतकी चटणी मी बनवून ठेवते. तर सगळं काही छानपैकी भाजून घेतलं आणि त्यानंतर असं मिक्सरला बारीक करून घेतलं आणि अगदी थोडं थोडं काढलं, कारण मिक्सरचं भांडं छोटं होतं आणि जास्त काही टाकलं की मग त्याला ते व्यवस्थित बारीक होत नाही, म्हणून शेंगदाणे आणि तीळ आधी भाजून घेतले आणि त्यानंतर लाल तिखटाचं थोडं थोडं करून सगळं काही एकत्रित बारीक करून घेतलं. ज्या राहिलेल्या मिरच्या होत्या तर त्या परत एकदा मिक्सरला बारीक केल्या आणि मस्त अशी चटणी तयार झाली. तर चटणी वगैरे झाली होती, त्यानंतर गॅस ओटासुद्धा छान असा क्लीन करून घेतला आणि चटणीसुद्धा बाजूला थंड होण्यासाठी ठेवली. त्यानंतर म्हटलं आज घराचा एक कोपरा आवरूया. तर मी हा एक कोपरा आवरायला घेतला. तर सगळ्या बॉटल्स ज्या आहेत त्या मी आधी काढून घेतल्या आणि जे आर्टिफिशियल प्लांट होते ते सगळे पुसून घेतले, कारण खूप धूळ वगैरे बसते. तर हॉलमध्ये खूप जास्त हवा येते आणि सतत दार उघडं असतं, त्यामुळे मग धूळ माती तर विचारायलाच नको. त्यामुळे मग सगळं काही मी असं 8 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा तर स्वच्छ करतेच. हे सगळे प्लांट मी व्यवस्थित पुसून घेतले आणि ज्या मूर्त्या वगैरे होत्या किंवा गाय वासराची मूर्ती असेल किंवा पिरॅमिड मी इथे मधोमध ठेवत असते, तर हे सगळं काही मी व्यवस्थित पुसून घेतलं आणि सगळं नीट ठेवून दिलं. हा एक छोटा टीन आहे, तर हा सुद्धा मी घरीच तयार केला होता आणि ही बॉटल आहे, तर हे सगळं मी घरी छान असं कलर केलं होतं. मला कलर करायला खूप आवडतं, म्हणून मग जेव्हा केव्हा वेळ मिळतो आणि काहीतरी असं बॉटल वगैरे असतील तर त्या मी अशा कलर करते. आता ह्यासुद्धा ॲक्रिलिक बॉटल आहे, रिकाम्या झाल्या होत्या, म्हटलं तशा फेकून दिल्यापेक्षा त्याला छान असं कलर केला. आणि त्यासोबतच हा एक जेट प्लांट आहे, तर हा इथे बॉटलमध्ये लावला आणि मनू बघत होती माझं काम कधी संपतं. जवळपास सगळं काम माझं 12-12:30पर्यंत आवरून झालं होतं आणि त्यानंतर घराचा हा सजलेला कोपरा काही असा दिसत होता. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा मिनी ब्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर मग परत भेटूया एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.